न्यूज 24 वेद जनमनाचा 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या आई अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक कोल्हापुरात येत असतात। नवरात्रोत्सवात भाविकांची संख्या लाखोंच्या पटीत जाते। या भाविकांना स्वच्छ आणि सुंदर वातावरण देण्याचा प्रयत्न दरवर्षी स्थानिक पक्ष संघटनांकडून केला जातो। महालक्ष्मी मंदिर प्रभागाचे माजी नगरसेवक आदिल फरास, उत्तम कोराणे, रेखा आवळे यांच्या पुढाकारातून तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी अंबाबाई मंदिर परिसर स्वच्छता मोहीम हाती घेतली होती। ऐतिहासिक भवानी मंडपातून या मोहिमेला सुरुवात झाली। कार्यकर्त्यांसोबत महापालिकेचे सफाई कर्मचारी देखील या मोहिमेत सहभागी झाले। कार्यकर्त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन संपूर्ण परिसराची स्वच्छता केली। तसंच माती, फुटलेल्या फरशा, तुटलेले स्लॅबचे तुकडे एकत्र करून ट्रॅक्टर आणि डंपर मध्ये टाकण्यात आले। हा परिसर टँकरच्या पाण्याने स्वच्छ करण्यात आला। तब्बल 3 तास सुरू असलेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे परिसर चकाचक बनला। यावेळी माजी उपमहापौर महेश सावंत, माजी नगरसेवक सतीश लोळगे, युवक अध्यक्ष महेंद्र चव्हाण, पूजा साळोखे, गब्बर मुल्ला, दिलीप टोळपे, अच्युत साळोखे, युवराज साळोखे, सचिन लोहार, शुभांगी पोवार, शगुप्ता पठाण, प्रियांका वायदंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। आई अंबाबाईचा या बाहेरचा परिसर जे आहे ते पूर्ण स्वच्छ करून या ठिकाणी स्वच्छ आणि भक्तिमय वातावरण निर्माण व्हावं। येणारे जे भाविक आहेत कोल्हापूर, किंबहुना महाराष्ट्र आणि देशातून येणारे भाविक आहेत आणि त्यांना या ठिकाणी एक चांगलं वातावरण निर्माण करून देण्यासाठी गेली 2010 सालापासून आपण स्वच्छता अभियान या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं घेतो। या दिवशी पूर्ण आपले भवानी मंडप असेल, ज्योतिबा रोड असेल, महाद्वार रोड असेल, या सर्व परिसरामध्ये आपण स्वच्छता करून आपण सर्वच जण महानगरपालिका आणि कार्यकर्ते अशी एकत्रित होऊन या ठिकाणी हा उपक्रम राबवतो। खरं तर आई अंबाबाईच्या वास्तव्य असणाऱ्या नगरीमध्ये आपलं जन्म झालं हे तुमचं आमचं सगळ्यांचं खऱ्या अर्थानं भाग्य आहे आणि म्हणून थोडंसं कृतज्ञता या ठिकाणी पाळावं आणि ह्या परिसराला स्वच्छ ठेवावं। नवरात्री एकदम चांगल्या पद्धतीनं साजरी करावी यासाठी आपण सर्वच जण गेले अनेक वर्ष या ठिकाणी जमतो। आज पण आपण नुसतं फोटोसाठी नाही तर काम करतोय। मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही सर्वांनी महिलांनी सुद्धा मोठमोठे दगडं सुद्धा उचलायचं काम केलं, गटरीमध्ये घाण सुद्धा काढायचं काम केलं। खऱ्या अर्थानं हे उपक्रम जे आहे ह्याच्यासाठी आहे। तर निश्चितपणानं आज पण आपण ताकदीनं आणि जोरात या परिसराला पूर्ण स्वच्छ करून आपल्या येणाऱ्या भाविकाचं या ठिकाणी स्वागत करू। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।